sir, for your wonderful insights. पुण्यात असून महाराष्ट्रात असून चितळेंना खरं इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन द्यायला मला पण थोडं जड जातंय, पण आता चितळेंचा प्रेझेन्स फक्त महाराष्ट्रापुरता नाही राहिला आहे, पण तो आता एक्सपोर्टमध्ये पण ते बरंच काम करतायत. सो ओके, Indranil, I am highly pleased to welcome Mr. Indranil Chitale, the fourth generation partner at the 81-year-old Chitale Group. Indranil Chitale joined the business from 2011 with a strong engineering foundation from Vishwakarma Institute of Technology and an MBA from Harvard Business School, Boston. Over the years, he has handled multiple roles in Chitale Bandhu that includes manufacturing, operations, supply chain, data management, MIS, franchising and infrastructure creation. Indranil is now leading the product business through their network of 60 plus stores and more than 2.5 lakh retailers and supermarkets across the country and global markets. An avid music lover and formally trained to play the tabla, keyboards and drums. Indranil is also an active biker and he has done various camps and tours on-road and off-road on the motorcycle across the world. He has also began his angel investor journey in 2018 and has invested and onboarded tech startups focusing on HR Niti, Women's Creek Zone, Herbivore Farms and Shoptimize. He is also the co-founder in the startup Herbia, which focuses on taking Ayurveda globally through its range of herbal infusions. Thank you. A short review before we invite the speaker. ही गोष्ट आहे नात्यांची. आजपासून 75 वर्षांपूर्वी जेव्हा कुंटे चौकातल्या एका छोट्याशा पाटीवर चितळे बंधू मिठाईवाले ही अक्षरं पहिल्यांदा लिहिली गेली, तेव्हा त्या अक्षरांचा आधार होतं एक नादच. गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि तत्वांशी जोडलेलं. श्रीखंड, पेढे, आंबावडी, काजू कतली तयार करणारे हात सांगत होते नातं वर्ष जिभेवर रेंगाळणाऱ्या चविशी. हा व्यवसाय उभा करताना घरातल्या प्रत्येक स्त्रीने दिला आधार आणि निभावलं नातं कर्तव्याचं, सुखदुःखात साथ देण्याचं. परदेशी तंत्रज्ञान शिकून पुढच्या पिढीने जेव्हा त्या यंत्रांना दिलं एक मराठी रूप, तेव्हाही जपलं नातच, प्रगती आणि परंपरेचं. मग आली आम्हाला यशाच्या नव्या शिखरांकडे घेऊन जाणारी, अवघ्या पुण्याचा अभिमान असलेली बाकरवडी. हे नवं नातं घेऊन आलं कधीही न संपणाऱ्या रांगा, हवी हवीशी खुसखुशीत ओळख आणि रोज लिहिली जाणारी एक नवी पाटी. बाकरवडी संपली. या नात्यांनीच आमच्या डोक्यावर हात ठेवला आणि आधार दिला. आणि या नात्यांचीच शिरोरेघ अभिमानाने मिरवत आता सज्ज आहे आमची पुढची पाटी. पण ही काही फक्त आमची गोष्ट नाही, ही आपल्या नात्याची गोष्ट आहे. कारण आमच्या पहिल्या दिवशी एक आजोबा आले आणि घेऊन गेले पेढे इंटरला पहिल्या आलेल्या नातीसाठी. त्यांनी त्या दिवशी उघडलेलं आमचं ते दार आजही बंद झालेलं नाही. ही आपल्या नात्याची गोष्ट आहे. कारण एक काकू अजूनही गमतीत सांगतात, बाकरवडीचा आणि माझा जन्म एकाच वर्षी झाला बरं का. अरे काय तुमची ती कोल्डप्लेची तिकीट, त्यापेक्षा मोठ्या रांगेत थांबून चक्का आणलाय मी. कोणी काका फुशारक्या मारतात. मन्या, आता 2 घास भाजीचे संपून टाक, मग अजून श्रीखंड वाढेन. हा, प्रत्येक आई अजूनही आपल्या मुलांशी वाटाघाटी करते. ताई, मला कामावर ठेवून तर बघा, त्या चितळ्यांहून भारी पुरणपोळ्या करते मी. कोणी मावशी अभिमानाने सांगते. तुला चितळे बंधू माहितीये ना? हा, त्या चौकातून उजवीकडे. कितीतरी जण पत्त्यात ओळखीची कोण सांगतात. आजोबांनी 2 रुपयात दुकानातून बाकरवडी आणणं असो, वा नातवाने अवघ्या 2 मिनिटात ऑनलाईन बिंजबार मागवणं, त्यासाठी चितळे बंधू नियर मी असं कधी शोधावंच लागत नाही.
कारण आम्ही जवळ असतोच, कायमच. ही आपली गोष्ट आहे, कारण मायेचे, आनंदाचे अगणित क्षण असे सोबतीने साजरे होतात. हाच तो गोडवा आपल्या अगणित नात्यांनीच घडवला आहे हा प्रवास. आणि हा प्रवास असाच नॉट आउट पुढे जात राहणार याची खात्री देत आहे आम्ही जोडलेलं एक नवं नातं. शतकांची 100 गाठलेला आपला सचिन तेंडुलकर. जग जिंकून आल्यावरही मराठीपण जपणारा सचिन आमचा नवा चेहरा आहे आणि आमची प्रेरणाही. करा सुरू. येस. नमस्कार. नमस्कार. आता चितळे बंधू हे नाव सांगली पुण्यातच नाही तर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी घरोघरी पोचलेलं आहे. चितळे आधी दूध, मग त्याच्यानंतर चितळे श्रीखंड, मिठाई, आणि आता मला वाटते चितळे आईस्क्रीम आणि बाकीचे सगळेच जवळजवळ 75-80 वर्षाचा प्रवास हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. तर या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, आपले फाउंडिंग फादर्स, याबद्दल काहीतरी सांगा. सो नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना भेटून आनंद झाला आणि TLC हा कन्सेप्ट खूप छान आहे, तर त्यामुळे त्यात सहभागी होता येते हे खूप एक आनंद असलेली गोष्ट आहे. चितळे बंधूंची स्टोरी सांगायला आज मी आलो आहे. तर त्याची सुरुवात जी झाली तर ती माझे पणजोबा होते, कैलासवासी भास्कर गणेश चितळे. तर त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. ते खरं सांगायचं तर एक डेअरी फार्मर होते. साताऱ्यात लिंबगोवे नावाचं गाव होतं, तिकडे त्यांचं डेअरी आणि फार्मिंग दोन्हीचं उद्योग चालू होता आणि तिथल्याच लोकल लेवलला ते ऑपरेट करत होते. त्यांना झालं असं की तिकडे त्यावेळेस एक कुठलं तरी नॅचरल कॅलॅमिटी आली की ज्याच्यात ओव्हरनाईट त्यांचे 150-200 जी काय गुरं होती तर ती गेली आणि त्यामुळे ते बँकरप्ट झाले. आणि काय करायचं या दृष्टीने ट्रेनमध्ये बसले आणि ट्रेनमध्ये त्यांची 4 मुलं त्यांच्याबरोबर होती आणि एका माणसाने त्यांना विचारलं की यार नक्की तुम्ही काय करताय, कारण की तसे ते चिंतेत दिसले ते. तर ते म्हटले असं असं सगळं झालंय आणि आता मी नवीन कुठे जाऊन व्यवसाय करायचा आहे ह्याचा विचार करतोय. तर तेव्हा ट्रेनमधल्या एका माणसाने त्यांना सांगितलं की तुम्ही भिलवडी हे गाव बघा, की तिकडे कृष्णा नदीच्या काठी आहे, डेअरीचं काम तिकडे चांगलं चालतं आणि दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर विचार करायला हरकत नाही. म्हणून विथ नो अदर बेटर ऑप्शन ते म्हटले चला भिलवडीला जाऊन बघू. म्हणून भिलवडीला ते गेले आणि तिकडे कुठेतरी सुरुवात झाली व्यवसायाची. सुरुवात करताना आय थिंक 2 महत्त्वाचे घटक होते की एक म्हणजे कृष्णा नदी जी आहे, ज्या नदीमुळे तो जो भाग आहे कृष्णा रिव्हर बेसिन जे म्हणतो आपण, तर तिथे शेती करणं आणि शेतीला लागणारं जे काय म्हणजे रादर दुग्धजन्य प्राण्यांना लागणारं जे काय खाद्य आहे तर ते उगवायची क्षमता तिकडे खूप चांगली होती. त्यामुळे आत्ताही जर का बघायला गेलं तर भारताची मिल्क व्हॅली असं कुठेतरी त्या भागाला ओळखलं जातं आणि त्याचाच कुठेतरी फायदा त्यांना घेता आला की जिकडे जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज आपण म्हणता येतं ते त्यांनी घेतलं. आणि त्या काळात प्री इंडिपेंडन्स म्हणजे हे 1939-1940 आसपास सगळं चालू असलेली गोष्ट होती. तर त्यामुळे ब्रिटिश रेल्वेजच्या फायद्याने ते त्यांचे प्रोडक्ट जे होते ते मुंबईला पाठवायला लागले आणि मुंबईला ट्रेनमधलेच लोकांना थोडेफार पैसे देऊन ते घेऊन जायचे आणि तिकडे लोक उतरून घ्यायचे आणि त्यांच्या ब्रँडवरती हा प्रोडक्ट विकायचे. त्यामुळे पहिली कुठेतरी सुरुवात चितळे बंधूंची जी होती ती B2B बिझनेस म्हणून सुरू झाली की जिकडे चितळे बंधू असं ब्रँड नव्हता तर प्रोडक्ट बनवलेले दुसरे ब्रँड त्यांचा म्हणून विकत होते. फक्त हा सगळा काळ वेगळा होता, त्याच्यामुळे वीज पण नव्हती भिलवडीत, टेलिफोनी, इंटरनेट वगैरे या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मुंबईत काय चाललंय ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं खूप अवघड व्हायचं आणि बरेचदा माझ्या पणजोबांना फसवलं जायचं तिकडे की जिकडे प्रोडक्ट चांगला असला आणि तो विकला जरी गेला तरी तो खराब आहे, बरोबर नाही आहे असं काहीतरी सांगून त्याच्यातनं पैसे हाईव ऑफ केले जायचे.
त्यामुळे काहीतरी त्यांचा एक आईज अँड इयर्स पाहिजेत. म्हणून माझे आजोबांचे मोठे भाऊ कैलासवासी रघुनाथराव चितळे, तर त्यांना माझ्या पणजोबांनी सांगितलं की तू सुरतमध्ये मिलमध्ये काम करत होतास, तर ते आता सोड आणि मुंबईत ये. तुला तसंही गुजराती थोडंफार बोलता येतं, तर त्यामुळे मुंबईत राहणं अवघड जाणार नाही आणि त्यामुळे काय चाललंय ह्याचा अंदाज घे. त्यामुळे तेच शिफ्ट झाले. त्याचबरोबरनी माझ्या आजोबांनी तोपर्यंत त्यांचं ग्रॅज्युएशन संपवलं, ते BCom झाले BMCC मधनं आणि तेही मुंबईत शिफ्ट झाले. त्या दोघांना असं लक्षात आलं की दुग्धजन्य पदार्थ जर का विकायचे म्हटले तर शेल्फ लाईफ ही अवेलेबल नव्हती आणि शेल्फ लाईफ नसल्यामुळे खूप कमी वेळात तुम्हाला सेल करायला लागतो. मग तो सेल करायचा म्हटला तर रिपीट कस्टमर असला पाहिजे, नाहीतर मग काय की जे अप अँड डाऊन सायकल्स मिल्कच्या बिझनेसच्या येतात तर त्या कस्टमरला पचनी पडणं अवघड आहे. मग स्टेबल मार्केट बघायला गेलं तर मुंबई नव्हतं. मग जवळपासचं स्टेबल मार्केट कुठलं, म्हणून खरं तर पुण्यात ते परत आले. सो मिड-40मध्ये पुण्यात आल्यानंतर पहिला काही काळ त्यांनी पुण्यातच व्यवसाय केला, पण तो पण B2B म्हणूनच, की जिकडे पुण्यात अजूनही काही ब्रँड्स आहेत की जे त्यावेळेस पण होते की जे आमचं प्रोडक्ट घेऊन त्यांच्यामधूनच विकत होते. आणि त्यात परत हेच इश्यू यायला लागल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की आता कुठेतरी आपल्याला ब्रँड फोकसवरती जायला पाहिजे रादर देन ऑपरेटिंग ॲज अ सप्लायर. आणि म्हणून कन्व्हर्शन झालं आणि तोपर्यंत त्यांचे 2 लहान भावंडं पण जॉईन झालेले होते आणि म्हणून चितळे ब्रदर्स अशी कंपनी पहिली तयार झाली. चितळे ब्रदर्स कारण की 4 भावंडं एकत्र काम करत होते. स्वातंत्र्याच्या काळानंतर ते बदललं आणि चितळे बंधू असं नाव झालं. आणि एक्सेस दूध जे होतं ह्याचं करायचं काय, हा प्रश्न होता. कारण की ब्रँड असल्यावर ब्रँड म्हणून तुम्ही स्वतःला जरी म्हणत असलात तरी डिमांड तुमची एका दिवशी तयार नव्हती. सो जे एक्सेस दूध येत होतं त्याचं करायचं काय, म्हणून त्याचा खवा करायला लागलो, चक्का करायला लागलो आणि म्हणून खव्याचे पेढे आणि चक्क्याचं प्रोडक्ट सुरू झाले आणि कुठेतरी मिठाईवाले हा टॅग त्याच्यात ॲड झाला. मग त्यातून सुरुवात होत गेली, पुढे पुढे वाढत गेलं आणि 2 बिझनेस हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी होते. त्याच्यामुळे त्यांचा फायदा झाला. कारण की दुकानदारी आणि मिठाई विकणं हे व्हॅल्यू क्रिएशन जे म्हणतो ते मिल्क बिझनेसला होतं. कारण की व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट जो आत्ता कॅटेगरी आहे ती तेव्हा त्यांना कुठेतरी समजली. त्यातनं फायदा असा झाला की चांगलं मार्जिन्स मिळायला लागले की जे दुधाला नुसते मिळत नव्हते, कारण की ती कमोडिटी होती. आणि म्हणून 2 बॅलन्सिंग बिझनेसेस एकमेकांना पूरक होत होत वाढत गेले. त्याच्यातनं अजून इतर वेगवेगळ्या सबसिडरी कंपनी झाल्या आणि त्यातून वेगवेगळे अजून बिझनेसेस तयार झाले की जिकडे आत्ता बघायला गेलो तर ओव्हर 4 जनरेशन्स. आता मी जस्ट ऐकलं आणि मला लक्षात आलं की चेंज करायला पाहिजे की 150 स्टोअर्स आता आम्ही जगभरात चालवतोय, की अमेरिकेतच आता आम्ही 15 स्टोअर्स आहोत. आणि साधारण आता 3.5 ते 4 लाख दुकानदारांमध्ये आमचा माल जातो, की जो जम्मू काश्मीर गेल्या 2 आठवड्यापूर्वीच आम्ही सुरू केलं तिथपासून केरळापर्यंत असं भारतात वेस्ट इंडिया पूर्ण आहे आणि ईस्ट साईडला आम्ही आता जात आहोत. तर तो प्रवास आहे तो चालू राहिला आणि त्यात भरपूर वेगवेगळे प्रोडक्ट्स ॲड झाले असं म्हणता येईल. माझा एक प्रश्न आहे की तुम्ही 4थ्या जनरेशन बिझनेसमॅन आहात, तर तुम्ही एज्युकेशन सिलेक्ट करताना कुठलं सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर आयदर टेक्निकल एज्युकेशन म्हणा किंवा त्याच्यानंतर बिझनेस एज्युकेशन, आणि ते सिलेक्ट करण्यामध्ये काही स्पेसिफिक हेतू होता का, काहीतरी करायचं म्हणून केलं असं आहे का? काय माझा काका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होता आणि तो ग्रोईंग अप आमच्या घरातला असा जो कूल किड म्हणतात तसं त्यांच्या जनरेशनचा तो होता, की जिकडे आम्ही सगळे त्याच्याकडे बघायचो की अरे हा काहीतरी वेगळंच करतोय. आणि फॉर्च्युनेटली कसं झालं की आमच्याकडे ॲडॉप्शन ऑफ टेक्नॉलॉजी हे कायमच आधीपासून सुरू होतं आणि तसं माझ्या जन्मापासूनच कम्प्युटर्स हे आम्हाला पाहायला मिळाले. मग तेव्हा ॲक्च्युली एका खोली एवढा मोठा कम्प्युटर असायचा तो सत्यमचा, तर तो सुद्धा हाताळायला खूप लहान वयात मिळाला, की ज्याचं डेअरिंग माझ्या आधीच्या पिढीने केलं, पण त्याच्यामुळे एक्सपोजर टू टेक्नॉलॉजी आम्हाला खूप लवकर मिळालं आणि हे करणं हे कूल आहे असं कुठेतरी वाटलं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग करायचं हे माझ्यामध्ये शाळेपासून माहिती होतं आणि कुठलं करायचं याच्यावरती काय असा विचार केलेला नव्हता. पण जस्ट आपलं मेकॅनिकल का इलेक्ट्रॉनिक्स या 2 चॉईसेसमध्ये मी म्हणलं इलेक्ट्रॉनिक्स बरं आहे आणि विचार तोच होता की जास्त मुली इलेक्ट्रॉनिक्सला असतील तर त्याच्यामुळे तो चान्स बरा आहे. आणि तसंच झालं कारण की माझी बायको मला तेच करताना सापडली, तर त्याच्यामुळे मी इथे सेम त्याच्या पेंच पलीकडे म्हणायला फार हरकत काही नाही जास्त. हो. आणि MBAच्या बाबतीत असं होतं की काय माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की खरं तर मी चार्टर्ड अकाउंटन्सी करावं, कारण की त्यांचं म्हणणं होतं की फायनान्स समजणं जास्त आवश्यक आहे. इंजिनिअरिंग भरपूर करतायत आपल्या घरात, तर तू काहीतरी वेगळं कर. पण मला ते CAच्या बाबतीत असं कायम होतं की बर्मुडा ट्रायंगलसारखं आहे की कधी बाहेर पडीन त्याच्यात नाही मला माहीत नव्हतं. इंजिनिअरिंगचं कसं 4ची 5 वर्ष लागली तरी बाहेर नक्की येतो माणूस, त्यामुळे त्याचा मी वापर करून घेतला.
आणि मग तेव्हा आमची एक भेट लागली होती की म्हणलं मी MBA करायचं असेल तर मी करीन नक्की, पण मला आधी काही वर्ष वर्क एक्सपिरियन्स घ्यायचा आहे म्हणून मी जर्मनीत काम पण केलं. आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की तू लवकर परत ये. तर मी म्हटलं नाही, मला MBA करून बघायचं आहे आणि केला तर मग म्हटलं मी आयव्ही लीगमध्ये करीन, नाही तर नाही करणार. सो ती आमची एक भेट होती, ती खुन्नस होती की बाबा नाही झालं तरी मी इकडेच जाणार. तर त्यामुळे तसं ते अंगावर घेतलं आणि आय थिंक झालं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये फार शिक्षणाच्या बाबतीत विचार केला असं नाही, रॅन्डम काही व्हिम्स होते त्याच्यावरती गेलो आणि आय थिंक त्याचा फायदा नक्की झाला, एवढं मी म्हणेन. 4 पिढ्यांनी व्यवसाय चालवायचा आणि अशी उदाहरणं कमी आहेत आणि म्हणजे मराठी उदाहरणं यशस्वीरित्या व्यवसाय वाढवत न्यायचा अशी उदाहरणं कमी आहेत. तर प्रत्येक पिढीवर म्हणजे पिढी तुम्ही काहीतरी नवीन चेंजेस केले असतील, डिजिटायझेशन उदाहरणार्थ. तर या टाईपचे जे तुमचे इव्हॉल्युशन झालं किंवा पिढीवर प्रत्येक पिढी नवीन पिढी घेताना काही जे चेंजेस झाले, तर मला ॲडॉप्टेबिलिटी किंवा एक ॲजिलिटी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्याबद्दल ऐकायला आवडेल मला. नाही, आय थिंक ॲडॉप्टेबिलिटी ही माझ्या मते म्हणजे फक्त बिझनेसचं नाही तर ती त्या ऑन्टरप्रिनरशिपच्या DNA मधलाच एक भाग आहे असं मला वाटतं. कारण की परिस्थिती कायम खूप वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असते, की जे की आपण कोविडच्या काळात पण पाहिलं की एका दिवसात सगळं जग लॉकडाऊनवरती आलं आणि आपल्याला कसा व्यवसाय करायचा हेच कोणाला कळत नव्हतं. तर त्याच्यामुळे ती ॲडॉप्टेबिलिटी किंवा डेक्स्टेरिटी ही माझ्या मते नॅचरली ऑन्टरप्रिनरशिपमध्ये बिल्ट असते. ती तुमच्या बिझनेसच्या कल्चरमध्ये कशी आणायची हे माझ्या मते त्या ऑन्टरप्रिनरचं कौशल्य आहे. कारण की बरेचदा काय होतं की जेव्हा तुम्ही एक छोटं ऑन्टरप्रिनर लेड ऑर्गनायझेशन असता तर तेव्हा तो DNA जो असतो तो भरपूर वेळा ऑन्टरप्रिनर ड्रिवन असतो. पण जेव्हा ती एक मोठी कंपनी होऊन बसते तर तेव्हा ते कल्चर म्हणून इम्बाईब करणं ह्याच्याकरता तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यायला लागतात. आणि ते करायची ॲबिलिटी आय थिंक माझ्याकडे म्हणजे माझं नशीब चांगलं होतं की ती आधीपासून आमच्याकडे झालेली होती. म्हणजे 75 साली जेव्हा पहिल्यांदा भारतात पाऊच पॅकिंग मिल्कचं आम्ही सुरू केलं तर तेव्हा ते मशीन लायसन्स राजच्या काळात 4 वर्ष लागली. पण तो पेशन्स होता, पण ती विजिबिलिटी होती कुठेतरी. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी अडॉप्ट करावी हे कुठेतरी आमच्या आधीच्या पिढींनाही कळत होतं. मला वाटतं त्याच्या आधी काचेच्या बाटलीतून बाटल्यांमधून नाही. करेक्ट. त्यामुळे काचेची बाटली हा तसं बघायला गेलं तर खूप क्रिटिकल पीस ऑफ सप्लाय चेन होता. कारण की एकतर त्याच्यात फूट खूप व्हायची, हायजीन रिस्क खूप होती आणि त्याचं रिव्हर्स लॉजिस्टिक खूप महाग पडायचं. कारण की त्या रिकाम्या बाटल्या घेऊन जायला लागायच्या की ज्याच्याकरता कोणी कस्टमर पैसे देत नव्हतं. तर तेव्हा जेव्हा पाउचिंगमध्ये गेलो तेव्हा काही हजार लिटरवरनं काही लाख लिटरवरती आम्हाला जम्प करता आली. तर तसंच मला वाटतं की बाकरवडीचं ऑटोमेशन जे झालं किंवा पेढ्याचं जे ऑटोमेशन झालं ते झाल्यामुळे कुठेतरी जे काय आम्ही दिवसभरात करत होतो ते आम्ही तासाला करायला लागलो. आणि आता कधी म्हणजे जे काही आम्ही पूर्वी वर्षभरात करायचो ते आता आम्ही दिवसभरात करतो. अशा पद्धतीचे काही प्रोडक्टचे स्केल्स आमच्याकडे आलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्या स्केल डेव्हलप करायला जी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता आली तर ती चांगली झाली. पण त्याचबरोबरीने मला असंही वाटतं की बिझनेस मॉडेलमध्ये पण एक ॲजिलिटी आली की जिकडे कुठेतरी आम्ही एक विचार केला की आपण स्टोर्स पण ऑपरेट करतोय, आपण दुधाचाही व्यवसाय सांभाळतोय की जो सकाळी 4 वाजता चालू होतो. आणि हे सगळं आपण स्वतःच जर का फॅमिली ऑपरेटिंग करत बसलो तर आपल्याला स्केल करणं अवघड जातं आहे. कारण की दुकान पण आपणच उघडायचं आहे, दुकान आपणच बंद करायचं आहे, आपल्याला सकाळी परत क्रेट बरोबर आलेत की नाही इथपर्यंत सगळ्या गोष्टी मोजायच्या आहेत. सो या सगळ्या याच्यात आपण काय शकतो, हा जेव्हा एक फॅमिली म्हणून आम्ही स्टेप बॅक घेतलं तर तेव्हा आम्हाला लक्षात आलं की वी प्रॉबब्ली नीड टू टेक अ स्टेप बॅक. म्हणजे हँड्स ऑन ऑपरेशन्समधनं आपण एक स्टेप मागे घेतली तर कदाचित आपल्याला याचा फायदा जास्त होईल का हे कुठेतरी इव्हॅल्युएट आम्ही करायला लागलो. आणि त्यातलं पहिली स्टेप म्हणजे एक होती की आम्ही 2 बिझनेस युनिट सेपरेट केले. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आम्ही ठरवलं की दुकानदारी करणं हे आपलं काम नाही. आणि त्यामुळे आम्ही म्हटलं की आता दुकान ऑपरेट करणं हे फ्रँचायझीचं काम आहे, लेट डेम ऑपरेट इट, लोकल प्रॉफिट सेंटर्स त्यांना मॅनेज करू देत, ब्रँड सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग दुकानात कस्टमर काय येईल ह्याच्यावरती जेव्हा आम्ही विचार करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की आपल्याला कस्टमरकडे जायचं असेल तर कायम तो आपल्याकडेच येईल याची गॅरंटी नाही आहे. तर आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण त्याच्याकरता काय करायला पाहिजे तर कदाचित तुम्हाला चॅनल डेव्हलपमेंट केलं पाहिजे की जिकडे किराणा मालांकडे तुम्हाला माल विकता येतोय का, तुम्हाला सुपर मार्केट्समध्ये माल विकता येतोय का, तुम्हाला ई-कॉमर्समध्ये विकता येतोय का, भरपूर कस्टमर परदेशात गेलेले तर तुम्हाला परदेशात तुमचा प्रोडक्ट उपलब्ध करून देता येतोय का. त्याचबरोबरने आता जे काय स्मार्ट क्विक कॉमर्सचं आपण अपडेट पाहतोय किंवा वेंडिंग मशीनसारखे अपडेट पाहतोय किंवा जे काय हॉटेल रेस्टॉरंट केटरिंग या कॅटेगरीमधले कन्झम्पशन पाहतोय, अशा वेगवेगळ्या चॅनल ऑफ सेल्स आम्ही बिल्ड केले. आणि या प्रत्येक बिझनेस युनिटला आम्ही एक वेगवेगळ्या पद्धतीची P&L मोजायची ॲबिलिटी ठेवली. हे झाल्यामुळे ॲक्च्युली जी ग्रोथ होती ती गेल्या 10 वर्षात खूप फास्ट झाली. आणि आय थिंक कोविडमध्ये या सगळ्या इन्व्हेस्टमेंट झाल्या होत्या त्या बूम झाल्या. कारण की पॅकेजिंगबद्दलची एक श्युरिटी जी होती ती कस्टमरच्या डोक्यात अनहर्ड ऑफ आली. कारण तोपर्यंत पुण्यातलेही कस्टमर होते चोखंदळ की मी बाजीराव रोडला जाऊनच घेतो, की जेव्हा खरं सांगायचं तर बाजीराव रोड आणि हिंजवाडीत काहीच फरक नाही आहे कारण एकाच कारखान्यात येतो.
पण त्यांचा जो तो विश्वास होता तो एक्सपिरियन्स फूडबद्दलचा चेंज करणं खूप अवघड होतं, की जे नॅचरल कॅलॅमिटीने केलं. पण ते करताना बिकॉज आमच्याकडे पॅकेजिंगची ॲबिलिटी होती, आम्हाला कुठेतरी म्हणजे जस्ट सांगायचं तर पॅकेज मिठाई तेव्हा आम्ही महिन्याला 30,000 पॅकेटं विकत होतो. तर तिकडून आम्ही आज दिवसाला त्याच्यापेक्षा जास्त पाकिटं करतो. तर त्याच्यामुळे त्या पद्धतीचं पॅकेज मिठाईचं मार्केटच होतं हे कोणाला भारतात कळत नव्हतं. कारण मिठाई हा एक्सपिरियन्स कायम जायचं, चेक करायचं, खायचं, ह्याच्यावरनं ट्रान्सलेट होऊन तो क्विक कॉमर्स आणि ई कॉमर्स मोडमध्ये आला आणि पॅकेजिंग कन्झम्पशनमध्ये आला. हे ट्रान्झिशन आम्हाला उपभोगता आलं. त्याच्यामुळे हे सगळे फॅक्टर्स माझ्या मते महत्त्वाचे आहेत असं मी म्हणेन. ही हे स्ट्रॅटेजिक शिफ्टिंग जे थोडं थोडं व्हायचं, बोर्डरूममध्ये शांतता असायची का? नाही, माझ्या मते नसते. आणि मला असं वाटतं की फार शांतता असणं हे सुद्धा बोर्डरूममध्ये रिस्क आहे असं मला वाटतं. जनरेशन्स होती ना इतकी, म्हणून विचारतो मी. नाही, म्हणजे भरपूर वेळा असं आहे की काही निर्णय घेताना आमच्याकडे एकेकाळी तर पद्धत अशी होती की तुम्ही निर्णय घ्या मग सांगा काय झाले ते, कारण की नाहीतर निर्णय व्हायचेच नाहीत. ओव्हर डेमोक्रॅटिक प्रोसेस ही अशी कुणाकडनं, म्हणजे तुम्ही निर्णय घ्या आम्ही सांगतो करायचं की नाही, वरनं खाली का खालनं वर? वरून खाली. ओके. कारण प्रॉब्लेम काय होता की वरनं खाली चालवायचीच पद्धत आमच्याकडे होती. आमच्याकडे मधली एक फळीच नव्हती, कारण की माझ्या वडिलांच्या पिढीत 8 भावंड होते आणि त्यामुळे 8 लोक ऑलरेडी डिसिजन मेकर्स असताना खाली कोणी डिसिजन घ्यायला गेलं तर त्याच्यात कोण पुढे टाकतंय आणि कोण मागे टाकतंय हे गिअरच कळायचं नाहीत कोणाला. तर त्याच्यामुळे तिथून आम्हाला ते कन्सॉलिडेट करून 1% डिसिजन मेकिंगला येण्याकरता बराच कष्ट करायला लागले. आणि ते करण्याकरता त्याच्यात वादावादी झाली असं म्हणता येणार नाही, पण त्याच्यात कुठेतरी एक रिसेटिंग ऑफ एक्सपेक्टेशन्स हे खूप करायला लागलं. आणि आम्ही त्याच्याकरता एक एक्सटर्नल फॅमिली बिझनेस कोचचा वापर केला. कारण की कुठेतरी मला काय लक्षात आलं की इथे फॅमिली बिझनेसमध्ये पर्टिक्युलरली काय होतं की इमोशन्स तुमचे बिझनेसमध्ये जे असतात ते इतके जास्त इन्व्हेस्टेड असतात की त्याची टँजिबल व्हॅल्यू कुठेही नसते. आणि जेव्हा तुम्ही सडनली एकदम प्रोफेशनल आउटलुकने येता आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही मेजरेबल करायचा प्रयत्न करता तर ह्या इमोशन्सना मेजर करणं खूप अवघड जातं. मग या दोन्हीचा समन्वय कसा साधायचा याच्याकरता ते एक्सटर्नल फॅमिली बिझनेस कोचा फायदा झाला. आणि आय थिंक तिकडनं आता कुठेतरी आम्ही पोचलोय की जिकडे अजेंडा ड्रिव्हन फॅमिली काउन्सिलच्या मिटिंग्स होतात. प्रत्येकजण तयारी करून येतो, त्याचा ऑलरेडी प्रेझेंटेशन्स दिलेली असतात. आम्ही आता कुठेही डेटा डिगिन करण्याकरता मिटिंग्सना भेटतच नाही, कारण की तो IT मुळे सगळीकडे अवेलेबल असतो. आणि काय टॉपिक्सवर बोलायचं आणि काय कन्क्लुजन करायचं ह्याचं खूप ॲक्शनेबल पॉईंट्स आम्ही आता ॲज अ फॅमिली फंक्शन करतो. आणि ते केल्यामुळे चांगला टॅलेंट आम्हाला अट्रॅक्ट करता येतो आणि ते एक्झिक्यूट करतात. त्याच्यामुळे एक क्लॅरिटी आलेली आहे की फॅमिली काय करते आणि मॅनेजमेंट काय करते आणि दोन्ही कायम सेम असल्या पाहिजेत किंवा नसल्या पाहिजेत ह्याच्यावरती कशा पद्धतीचा विचार करायचा हे आमच्या फॅमिलीला नीट कळलं आहे असं मी म्हणतो. आम्ही याच्याचबद्दल तुमच्या म्हणजे आधी आपल्याकडे ते गिरीश चितळे आले होते, तर त्यांनी काउज ऑन क्लाउड हो, हा त्यांनी कन्सेप्ट आता काही त्यावेळी नसलेली काही लोक आहेत ते क्विकली तुम्हाला सांगताल तर बरं होईल. हो, नक्की. सो बेसिकली काय आहे की चितळे डेअरीमध्ये साधारण 75,000 ते 1,00,000 शेतकरी जे आहेत ते त्यांच्या गुरांचं जे दूध आहे ते सप्लाय करतात. ते वेगवेगळ्या माध्यमातून करतात. काही जण दूध संघांमधनं करतात, काही जण डायरेक्टली करतात, त्यांच्या कपॅसिटीप्रमाणे असतं. पण या गुरांचं वेलफेअर जे आहे हे करणं हे आमच्या दृष्टीने आमच्या सप्लाय चेनची स्टार्ट आणि सर्वात क्रिटिकल पॉईंट असतो. आणि तो मॅनेज केला नीट आणि जर लाईफ सायकल ऑफ कॅटल ही चांगल्या पद्धतीने मॅनेज केली तर ओव्हरऑल फार्मरची प्रोडक्टिव्हिटी चांगली होते, ॲनिमलचा ॲब्यूज कमी होतो आणि ॲडल्ट्रेशनची रिस्क कमी होते. त्यामुळे कुठेतरी आम्हाला चितळे डेअरीमध्ये एक ते धोरण असं वाटलं की लेट अस ट्राय टू टॅप द स्टार्ट ऑफ द सप्लाय चेन आणि मेक शुअर दॅट क्वालिटी अश्युरन्स इज द हायेस्ट ॲट दॅट पॉईंट. मग ते करायचं असेल तर हा डेटा रिट्रीव्ह कसा करायचा या दृष्टीने क्लाउड कम्प्युटिंगचा वापर आम्ही केला. कारण की भारतात परदेशाच्या कंपॅरिझनमध्ये खूप छोटे किंवा मायक्रो लेवल फार्म्स असतात. एक शेतकरी ऑन अन ॲव्हरेज 10 ते 12 प्राणी ठेवतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवत. रेअरली आपण 50हून जास्त प्राणी एका शेतात पाहतो. तर त्याच्यामुळे या मायक्रो लेवलला टॅप कसं करायचं ह्याच्याकरता क्लाउड कम्प्युटिंगचा फायदा झाला की जिकडे RFID टॅग्स आणि राईट क्वालिटी 4 तेव्हा 3G होतो, आता 4G 5Gवरती पण ते गेलेलं आहे. त्याचा वापर करून हा डेटा सगळा फीड केला जातो आणि जवळपास 2.5 ते 3 लाख गुरं जी आहेत त्यांची लाईफ सायकल की ज्याच्यात ते किती डेली मुवमेंट करतायत, ते किती फूड इंटेक करतायत, किती वॉटर इंटेक करतायत, त्यांच्या गायनेकॉलॉजिकल सायकल्स, त्यांच्या हीट सायकल्स, त्यांची वॅक्सिनेशन हिस्ट्री, फार्मर्सनं त्यांना जाणारे कॉल सेंटरमधनं अपडेट्स, या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. आणि ते केल्यामुळे सँक्टिटी ॲट द स्टार्ट ऑफ सप्लाय चेन सर्वात चांगली एन्श्योर होते. म्हणून पुढे बनणारे प्रोडक्ट जे आहेत ते चांगले बनण्याची क्षमता जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात मॅक्झिमाइज करता येते. हे काउज टू क्लाउड हा प्रोग्राम करतो.
इतक्या मोठ्या वाटचालीत चितळे ब्रदर्समध्ये भरपूर चॅलेंजेस तुम्ही फेस केले असतील आणि काही डिफायनिंग मोमेंट्स फ्रॉम द पॉझिटिव्ह अँगल तुमच्यासमोर आले असतील. त्यातले 1-2 चॅलेंजेस आणि एखादं डिफायनिंग मोमेंट असं काही तुम्हाला सांगू. आय थिंक म्हणजे चॅलेंजेस बघायला गेलं तर ऑन अ डेली बेसिस डिग्री बदलत असते, पण माझ्यामध्ये चॅलेंजेस असतातच आणि ते असले पाहिजेत, कारण की ते ओव्हरकम केले तरच तुमचा रेलेवन्स मार्केटमध्ये राहतो. तर त्यामुळे चॅलेंजेस असं न म्हणता मी रादर त्यांना आय विल कॉइन देम ॲज ऑपॉर्च्युनिटीज असं मी म्हणेन. तसं बघायला गेलं तर ऑपॉर्च्युनिटीज सारख्या वेगवेगळ्या येत असतात, की जिकडे जस्ट बघायला गेलं तर एक ऑपॉर्च्युनिटी ही होती की श्रीखंड जेव्हा आम्ही बनवत होतो तर तेव्हा श्रीखंडाचा जो कॅन्सचा सप्लायर होता तो सगळ्या महाराष्ट्राकरता एकच होता. त्याच्यामुळे वेगळे दुसरे महाराष्ट्रातले ब्रँड आणि आम्ही सगळेजण एकाच माणसाकडनं ते घ्यायचो आणि पॅकेज श्रीखंड तेव्हा एक नवीन होती गोष्ट आणि त्याच्याकडे स्ट्राईक झाल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात 3 आठवडे श्रीखंड नव्हतं, कारण की कोणालाच कप्समध्ये भरायला कप्सच नव्हते अवेलेबल. तर त्यामुळे त्या पॉईंटवरनं आम्ही कुठेतरी ठरवलं की आपल्याला प्रॉबब्ली डी रिस्किंग ह्याच्यात करायला पाहिजे की जे प्लास्टिक्स मॅनेजमेंट आपल्याकडे आहे हे आपण म्हणजे दुसऱ्यांकडे सोडतो ते न करता आपणच फॉर्म फिल सील्सवरती कसं जाऊ शकतो हे बघितल्यामुळे 2003 पासून 2011पर्यंत माझ्यामध्ये आम्ही प्रचंड प्रमाणात फॉर्म फिल सील मशीन्सवरती इन्व्हेस्टमेंट केली की जिकडे प्लास्टिक्स कसे मॅनेज करायचे ह्याच्यावरची एक ऑपॉर्च्युनिटी आम्हालाच इंटरनली कळली की जिकडे आज आमचं एक त्या दृष्टीने एक मायनॉरिटी इन्व्हेस्टमेंट असलेलं एक प्लास्टिक युनिट पण आहे. आणि त्याचा फायदा हा होतो की फॉरेन टेक्नॉलॉजी विथ इंडियन मार्केट आणि इंडियन कन्झ्युमर डिमांड्स हे प्लग इन करायला आम्हाला एक टेक्नॉलॉजी ॲडव्हान्टेज करता आलं. तर त्याच्यामुळे प्लास्टिक्समध्ये ॲज अ मॅन्युफॅक्चरर आम्हाला 10 ते 15 वर्ष इतकं वेगवेगळं ॲडव्हान्टेज शिकायला मिळालं की कुठले ग्रेड्स वापरायचे, कसे वापरायचे, ते कसे परफॉर्म करतात, काय त्याचं श्रिंकेज किती आहे, त्याचं एक्सपान्शन किती आहे, त्याचं ब्रिटल पॉईंट काय आहे, या सगळ्या गोष्टी त्या PhD सर त्याच्यात जी झाली विदाऊट एनी इंटेंट त्याच्यातनं एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी तयार झाली की ज्याच्यानी बॅकवर्ड इंटिग्रेशन झालं. प्लॅस्टिकचे कॅन तुम्ही करता? हो. सो आता तुम्ही बाकरवडीचा ट्रे पाहिलात जो ॲडमध्ये असेल किंवा मिठाईचा ट्रे पाहिलात किंवा श्रीखंडाचा ट्रे पाहिलात, लस्सीचा ट्रे पाहिलात, ते सगळे जे आहे ते आता इनॉज होतो त्यामुळे. सो ती एक ऑपॉर्च्युनिटी राहील. आणि माझ्यामध्ये दुसरी मोठी ऑपॉर्च्युनिटी जी मी पर्सनली एनकॅच करू शकलो ती मला असं वाटतं म्हणजे कोविड आहे. कारण की काय होतं की वी वर ऑन द ब्रिंक ऑफ चेंजिंग बिझनेस मॉडेल्स आणि आम्ही आमचं इंटरनल स्ट्रक्चरिंग जस्ट चेंज करत होतो आणि ते करत असताना तो बिझनेस ग्रो होईल एका स्पीडने असं कुठेतरी आम्ही इंटरनल ट्रॅजेक्टरी ठेवली होती की हे 2019चं कॅल्क्युलेशन होतं की आमचा तो म्हणजे मी इम्प्लिमेंट केलेला सेकंड 5 इयर प्लॅन होता तो आणि आम्हाला वाटलं होतं की आम्ही 23 साली कुठेतरी असू त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. झालं असं की कोविड झाल्यानंतर बिझनेस मॉडेल्स इतकी ड्रास्टिकली बदलली की स्टोअर बिझनेस आम्हाला डिरिस्क करायचाच होता, पण तो किती प्रमाणात डिरिस्क करायला लागेल ह्याचं आम्हाला क्षमता माहीत नव्हती. तर ती खूप करायला लागली कारण 6 महिने दुकानच उघडली नाहीत त्याच्यात खरं सांगायचं तर. पण हे सगळं करत असताना आमची व्हॉल्युमेट्रिक ग्रोथ 22% झाली. तर त्याच्यामुळे त्या वर्षीला जर बघायला गेलं तर वी बीट निफ्टी इन टर्म्स ऑफ रिटर्न्स. तर त्यामुळे तेवढे पैसे जर का त्याच्यात लावून आम्ही मार्केट्सलाही बेंचमार्क करू शकत असलो तर आय थिंक ती ऑपॉर्च्युनिटी वॉज अ एनलाइटनिंग मुवमेंट फॉर द फॅमिली की जिकडे वी डबल डाऊन ऑन आवर इन्व्हेस्टमेंट्स ड्युरिंग द कोविड टाइम्स की जेव्हा लोक म्हणत होते की कपॅसिटी युटिलायझेशन नाही आहे तेव्हा आमचं असं होतं की अरे कसा माल पुरवायचा आहे. आणि ते असताना या सगळ्या लॉकडाऊन्स, रेग्युलेशन्स, अवेलेबिलिटीचे इश्यूज, परदेशात असलेले इक्विपमेंट सप्लायचे कन्स्टेंट्स, या सगळ्या याच्यातनं आम्ही अजून जास्त पैसे त्याच्यात इन्व्हेस्ट केले की जिकडनं ऑलमोस्ट 4 टाइम्स कॅपॅसिटीला गेलो. आणि आम्हाला जे वाटलं होतं ते 2023चं टार्गेट आम्ही 2022 एंडला केलेलं होतं आणि कुठेतरी एक असं लक्षात आलं की स्ट्रेच गोल्स हे अजून ॲम्बिशियसली ठेवायला पाहिजेत. तर त्याच्यामुळे ते करून आता कसं 2028ला पोचायचं याच्यावरती आम्ही सध्या कार्यरत आहोत आणि ते लवकरच अचीव करू असं मला वाटतंय. ॲक्च्युली माझा पुढचा प्रश्न याच्यावरच आहे. आता तुम्ही म्हणजे मला वाटतं 135 स्टोअर्स तुमची झाली ना? करेक्ट. 150 आता झाली. 150. आता ग्लोबल प्रेझेन्स तुम्ही मला वाटतं ऑलरेडी हे केलं आहे. तर आता पुढचा जो गुड टू ग्रेटचा प्रवास तुमचा होऊ घातला आहे. करेक्ट. तर त्याच्याबद्दल काय स्ट्रॅटेजी म्हणजे आम्ही कुठे बघू चित्रेंना 2028ला 30ला असं काय तुम्हाला जितकं जमेल तेवढं सांगा, म्हणजे बोर्डरूम अलाव करेल तेवढं सांगा. नाही काय अजून एक गोष्ट जी कोविडमधनं लक्षात आली आणि जी आम्हाला बाहेर चांगल्या पद्धतीने करता आली आहे ती अशी आहे की जॉईंट व्हेंचर्स आणि कोलॅबोरेशन्स विथ डिफरंट प्लेयर्स अक्रॉस द वर्ल्ड.
सो मला असं लक्षात काय आलं होतं की जर आमच्या टेक्नॉलॉजी आणि ऑपरेटिंग सिस्टम्स वर्ल्ड स्टँडर्ड आहेत तर मग आपण फक्त इंडियन प्रोडक्टच का विकावा, आपण ग्लोबली अजून गोष्टी का करू नाही शकत. आणि ते करताना आपण जर दुसऱ्या मार्केट्समध्ये दुसऱ्या प्रोडक्टची डिमांड आहे तर ती करताना आपली कपॅसिटी शेअर करताना करून दुसऱ्यांबरोबर पण काम करू शकलो तर काय होईल. आणि हे एक्सप्लोअर करताना आत्ता काही ग्लोबल सुपर मार्केट चेन्स आहेत की ज्यांच्याबरोबर आम्ही ऑलरेडी टॉक्समध्ये आहोत, काहींबरोबर आमचं काम सुरू पण झालेलं आहे गेल्या वर्षीतच. तर त्याच्यामुळे ते पाहून आम्ही एक यावर्षी ॲम्बिशियस टार्गेट धरलेलं आहे की बाय द एंड ऑफ दिस डिकेड जेवढा रेव्हेन्यू चितळे बंधू ॲज अ ब्रँड प्रोडक्ट बिझनेसमधनं करतं तेवढाच रेव्हेन्यू आम्हाला नॉन चितळे ब्रँडेड प्रोडक्ट्समधनं चितळे बंधू मार्केट मॅन्युफॅक्चर्ड करायचा आहे. आणि तो करायचा असेल तर ते करण्याकरता आम्हाला खूप ग्लोबल कोलॅबरेशन्स लागतील, कारण की भारतात ती क्षमता नाही आहे अजून ॲब्झॉर्ब करायची. आणि परदेशात ते काम करायचं म्हटलं तर खूप वेगवेगळी कल्चर्स, वेगवेगळी मार्केट डिमांड्स, वेगवेगळे अप सायकल्स आणि एक जनरल आपण बघायला गेलं तर पुढचे 2 वर्ष असलेली वॉलेटिलिटी इन द मार्केट, कारण की गेल्या वर्षातच जवळपास 100 इलेक्शन्स जगभरात झाली. त्याच्यामुळे इतके पॉवर चेंजेस, स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत की या ग्लोबल मॅक्रो इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमध्ये हा बिझनेस जो एकदा बनवायला 75 वर्ष लागली तो आम्हाला पुढच्या 5 वर्षात कसा करायचा आहे हे आमचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि ते आम्ही करायला आता म्हणजे तयारी करतोय असं मी म्हणेन. अजून पुढची पावलं टाकायला लागलो असं नाही, पण काही दिवसात आम्ही क्रीजच्या बाहेर शॉट मारायला लागू असं आहे. जगभरातले जे इंडियन बायर्स आहेत त्यांना सचिनचा चेहरा, एखादा सिॲटलमध्ये एखादा माणूस गेला कुठल्या तरी दुकानात तर तो सचिनचा चेहरा, चितळेंचा ब्रँड असा त्याला, तर सचिनच का असं काही तुम्हाला सांगता येईल का? काय होतं की म्हणजे आम्ही अजूनही बाय DNA महाराष्ट्रीयन किंवा मराठी ब्रँडच आहोत. म्हणजे आम्ही आता प्रोडक्ट बनवतो की जे ग्लोबली ॲक्सेप्टेबल आहेत किंवा ग्लोबल पॅलेटचे पण आहेत, म्हणजे नॉट जस्ट डिफरंट इंडियन पॅलेट्स, पण वी आर मेकिंग ग्लोबली पॅलेटेबल प्रोडक्ट्स. पण ते करत असताना आम्हाला आमचं रूट्स किंवा DNA सोडण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, कारण की त्याचं आम्हाला कौतुक आहे आणि त्यांनी महाराष्ट्राने जर आम्हाला मोठं केलं आहे तर ते केलेलं असताना ती आयडेंटिटी घेऊन पुढे कसं जायचं या विचारात आम्ही होतो. आणि दुसरा पॉईंट हा होता की ॲज अ ब्रँड आम्ही ज्या पद्धतीचं क्वालिटी ॲश्युरन्स देतो, आम्ही स्वतःला कायमच एक फॅमिली ब्रँड म्हणून समजतो, ना की एक चकणा ब्रँड की जो बरेचदा आमच्या FMCG इंडस्ट्रीमध्ये आहे. तर त्याच्यामुळे कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करायचं आहे आणि अपील करायचं आहे हे पण तुम्हाला खूप महत्त्वाचं असतं, की काय गोष्टी नाही करायच्या हे पण तुम्हाला ठरवायला लागतं. तर त्यामुळे ते करताना मग मराठी रूटेड, ग्लोबली अकम्प्लिश्ड आणि सक्सेसफुल असा दुसरा कुठला चेहरा डोळ्यासमोर येतच नाही. आणि जो इक्वली हंबल आहे इन हिज रूट्स अँड व्हॅल्यूज, तर त्याच्यामुळे ते एक नॅचरल असोसिएशन होतं. आणि आम्ही 1-2 वर्ष त्याच्याबरोबर चर्चा केली आणि तेव्हा हे कुठेतरी झालं. आणि त्याचा फायदा आता आम्हाला असा होतोय की कॉमनवेल्थ देशात नॉट जस्ट इंडियन कन्झ्युमर्स पण परदेशी कस्टमर्स जे त्या लोकल एथनिसिटीचे आहेत त्यांनाही सचिनबद्दल इतका आदर आहे की आम्हाला बरेचदा ओपनिंग ऑफ डोर्स त्याच्यामुळे सोपं होतं. क्रिकेट प्लेईंग कंट्रीजमध्ये तर नक्कीच होतं. ॲब्सोल्यूट. त्या चितळेंच्या पास्ता वगैरे होते का आता दिसतील असं दिसतं? म्हणजे तयार आहे, तो भारतात कधी लॉन्च करायचा हा प्रश्न आहे. ओके. चकणा ब्रँड हा नवीन वर्ड कॉइन झालाय, त्याला भरपूर प्रमाणात टाळ्या वाजवल्यात. आणि तुम्हाला टाळ्या वाटत असेल ना, बिंदास वाजवा, मध्येच अर्धी लोक वाजवतात अर्धी वाजवत नाही असं नका करू. बरं, पुणं तसं ना बऱ्याच गोष्टी ते प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. त्यातली सगळ्यात खास म्हणजे पुणेरी पाट्या. आणि मला वाटतं ही मगाशी आपण जे एव्हीमध्ये बघितलं की बाकरवडी संपली, ही माझ्या मते ही या पाटी संस्कृती आद्यजनक म्हणायला हरकत नाही आहे, बरोबर ना. पण जेवढे मीम्स आजकाल आपण नेटवरती बघतो त्यातले, आणि पुणेकरांवरती स्पेशल बघितलं तर 50% ऑर मोर आय थिंक चितळेच्या नावाशी त्याच्याकडे जोडलेले असतात. तर या जागतिक स्तरावर होणाऱ्या मीम्सकडे तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने बघता? नाही, माझ्यामध्ये ती खूप मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणजे जे आपण म्हटलो की काय की आपण मीम किंवा कुठलीही गोष्ट जी एका फनी फॉर्मॅटमध्ये म्हणायचा प्रयत्न करत असू किंवा जोक करायचा असू तर आपण हक्काच्या लोकांवरती जोक करतो आणि तो हक्क लोक आमच्यावरती गाजवतात. हा माझ्यामते 4 पिढ्यांचं गुडविल आहे. आणि तेवढ्या हक्काने लोकांनी आमच्याबद्दल बोलावं हे टिकवणं कसं आहे ही माझ्यामते आमच्या पिढीची आणि पुढच्या पिढींची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे तो फॅमिली ब्रँड किंवा फ्रेंडली ब्रँड हे जे काय आहे तो परत ॲस्पेक्ट तिकडेच येतो की अजूनही आपण सचिन तेंडुलकरच्या बाबतीत कितीही तो आता 50शीचा जरी झाला तरी अरे सचिनच म्हणतो. तर त्यामुळे तशा पद्धतीची आपुलकी आमच्याबद्दल लोकांची राहावी हे कुठेतरी मला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे ते मीम्स होत राहावेत, अजून होतील, आम्ही अजूनही रिसर्च करत राहू असं आहे.
ओके. त्या मीम्सवरती वरनं मला अजून एक नुकताच मीम बघितला तो आठवला की एकदा एक पुणेकर आणि मुंबईकर आत्ता झाल्या कुंभमेळ्यात प्रयागराजला भेटतात. तर गप्पांच्या ओघात त्या मुंबईकरला कळतं की रे आता पुणेकर आहे. तो म्हणतो अरे तू पुण्याच्या आत वाटत नाही पुण्याचं तुम्ही. तर तो म्हणतो की मी पुण्याच्या सिद्धकला चित्यांची बाकरोची माळ गळ्यात घेऊन हिंडू की काय, बरोबर ना. मग मुंबईकर म्हणतो आता तुम्ही पुणेकर वाटताय, बरोबर ना. तर बाकरवाडी आणि पुणे हे रिलेशन खरं कित्येक जुनं आहे. आणि तसं पाहिलं तर बाकरवाडी हा ओरिजिनल मूळचा गुजरातचा पदार्थ आहे. आणि आत्ता तुम्ही सांगितलं उत्तर मला कळलं की गुजरातचं तुमचं कनेक्शन आहेच, कारण तुमचे काका गुजरातून म्हणजे सुरतहून पुण्याला शिफ्ट झाले. आत्ता मला क्लिक झालं की तिकडनं आलं की काय. पण बाकरवाडी स्टोरी तिथपासून आत्तापर्यंत बाकरवाडी स्पेशल जरा प्रवास सांगू शकाल का? सो बाकरवडी हा मूळचा गुजराती पदार्थच आहे आणि अजूनही गुजरातमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने लोकलाइज्ड लेवलला केला जातो की ज्या त्याच्या काय काय शैली आहेत वेगवेगळ्या, की काही शॅलो फ्राईड आहेत, काही डीप फ्राईड आहेत, काही इन्ग्रेडियंट्समध्ये बदल आहे. तो पदार्थ माझ्या आजोबांना साधारण मिड 70sमध्ये कधीतरी कळला आणि तो पण दाखवला एका गुजराती आचार्यांनीच. कारण की तेव्हा आत्तासारखी पद्धत नव्हती. तेव्हा ॲक्च्युली आचार्य असायचे, त्यांच्यावरती अवलंबून राहून नवीन पदार्थ कसे चांगले बनवता येतील याच्यावरती काम करायला लागायचं. तर त्यामुळे तसा तो प्रोडक्ट कळला. तो कळून कुठेतरी त्याचं पुणेरीकरण किंवा महाराष्ट्रीयनकरण जे काय आहे ते माझ्या आजोबांनी केलं असं मला वाटतं. की जिकडे तो शॅलो फ्राईडच्या ऐवजी डीप फ्राईड झालं, थोडंसं तिखट झालं आणि ते जरा महाराष्ट्रीयन स्टाईल मसाला त्याच्यात जास्त आला आणि दॅट बिकेम अ रनअवे सक्सेस. ते करताना तेव्हा साधारण 40-50 बायका रोज आम्हाला तिकडे कार्यरत असायच्या की ज्या पोळी लाटायच्या, ते मसाला टाकायचा, मसाला टाकून ॲक्च्युली कढईत बाकरवडी तळली जायची आणि ती करून तेवढी ती पुरवता येत नव्हती. कारण की दिवसभरात सगळे मिळून ॲट पीक कपॅसिटी साधारण 300 किलो बाकरवडी करू शकायचं. त्यामुळे मग बाकरवडी संपली. जसं आपण व्हिडिओ पाहिला तसा बोर्ड यायला लागला, कारण की ती पुरवताच येत नव्हती. आणि ते एक लक्षात आलं की ही जर सारखी संपते तर संपते ती एका एक्सटेंटपर्यंत मार्केटेबल व्हॅल्यू आहे की ती संपते म्हणून लोक येतात. पण जर ती स्टॉकआउटच राहत असेल तर तो लॉस ऑफ सेल आहे. तर त्याच्यामुळे स्टॉकआउट न राहण्याच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, तर ऑटोमेशन केलं पाहिजे. म्हणून कुठेतरी माझे बाबा आणि काका दोघांनी मिळून ते आयडिया घेतली 80sमध्ये की आपण हे ऑटोमेट करूयात. मग ते करण्याकरता तेव्हाच्या काळात डायरेक्ट जाणं येणं एवढं सोपं नव्हतं. करन्सी पण खूप कमी घेऊन जाता यायची. म्हणजे मला बाबा सांगतात की काहीतरी माझ्या मते 200-250 युरोवरतीच ते जाऊन येऊन यायचे, कारण की पैसेच एक्सचेंजला तेवढे अलाउड नव्हते. प्री लिबरलायझेशन एरा आय थिंक. तर त्यामुळे त्या काळात ते व्हिडिओ कॅसेट्सवरती रेकॉर्डिंग करायचे, कुरिअर पाठवायचे. तिकडे आमचा एक कन्सल्टंट होता, तर तो ते सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते दाखवायचा आणि ते परत यायचं. असं करत ते 3 वर्षानंतर त्यांना एक कुठेतरी सोल्युशन सापडलं. 2 कंपन्या होत्या, एक जर्मनीत होती, एक नेदरलँड्समध्ये होती. त्यामुळे मग बाबा आणि काका दोन्हीकडे गेले आणि त्यांना तो जर्मन माणूस म्हणाला की यार तुम्ही कशाला ऑटोमेशनच्या मागे लागलाय, तुमच्याकडे एवढी लोकं आहेत की तुम्ही माणसं वाढवा, तुम्ही उगाच जर्मन मशिनरी घेऊच नका. मग बाबांचं म्हणणं पडलं ठीक आहे, याला विकायचं नाही तर आपण दुसरीकडे बघू. मग डच लोकांकडे गेले, त्यांच्याकडे ते सोल्युशन जे मिळालं ते चांगलं मिळालं. आणि ती बेसिकली क्रोसॉ असतं, फ्रेंच एक बेकरी प्रोडक्ट आहे क्रोसॉ. तर क्रोसॉ बनवणारं जे इक्विपमेंट होतं, तर ते ज्या पद्धतीने वाईन करतं ते इक्विपमेंट आम्ही ॲडॉप्ट केलं आणि त्याचं सिलेंडरचं डिझाईन थोडंसं काकानी माझ्या चेंज केलं आणि त्याच्यातनं त्यांना कुठेतरी ती बाकरवडीचा स्प्रिंग रोल तयार करता आला. मग त्याच्यात पहिली स्टेप पोळी फक्त ऑटोमेट केली, मग दुसरी स्टेप ते रोलिंग केलं, तिसऱ्या ह्याच्यात मग ते ॲक्च्युली डिपॉझिटर्स घेऊन त्याच्यात मसाला पडायला लागला आणि मग फ्रायर्स ऑटोमेट झाले. असं करून 4 वर्षानंतर 94 साली ॲक्च्युली म्हणजे 86-87 साली सुरू झालं. 91 साली पहिल्यांदा झालं बघितलं मशीन आणि 94 साली ते मशीन भारतात आलं आणि तेव्हा दिवसाला 300 किलोवरनं तासाला 350 किलोला आम्ही गेलो. त्यानंतर कुठेतरी आज बघायला गेलं तर 2500 किलो तासाला आम्ही बनवतो आणि आम्ही ती वाढवत चाललोय कपॅसिटी. असं आहे. मग दिवसाला किती हजार किलो बाकरवडीची कॅपॅसिटी आज आहे? तर साधारण 20 तास आम्हाला काम करता येतं. त्याच्यामुळे 50 टन साधारण रोजचं. म्हणजे आता मी तसे तुषार सर इथे बसलेले आहेत, क्रेनवाई लोक टनातच बोलतात. करेक्ट. तसं आपण काही टन बाकरवडी रोज प्रोड्यूस करतात आणि खपतंय आपल्या पुण्यात. अगदी बरोबर. ग्रेट सर. आमच्या TLCच्या मेंबर्सची संख्या जवळजवळ 1500च्या आसपास आहे आणि त्याच्यात काही फूड इंडस्ट्रीमधली लोक आहेत. आमच्याकडे 10Xची थीम आम्ही राबवतोय गेले काही वर्ष. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट काय करेन, रॅपिड ग्रोथ आणि रॅपिड ग्रोथ
करत असताना कशा पद्धतीनं थिंकिंग पाहिजे आणि पर्टिक्युलरली विथ फूड इंडस्ट्री म्हणजे प्रोबॅबली यू कॅन एक्सप्रेस इट बेटर फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू सो रिगार्डिंग रॅपिड ग्रोथ. सो रॅपिड ग्रोथ करायला फूड इंडस्ट्रीमध्ये आम्ही काय केलं ते मी सांगू शकतो. मला नाही माहिती की हे प्रत्येकाला ॲप्लिकेबल की नाही, पण काय की त्याचं शास्त्र सोपं आहे की फूड इंडस्ट्रीमध्ये तुमचं कन्झम्पशनच वाढलं पाहिजे आणि कन्झम्पशन वाढलं तर तुमचं सेल वाढतो. ते कन्झम्पशन वाढायचं असेल तर तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, कारण की एका माणसाची कन्झम्पशन करायची मर्यादा आहे. तर त्याच्यामुळे जास्त लोकांकडे पोचायचं असेल तर तुम्हाला ते कसं पोचायचं ह्याची एक यंत्रणा विचार करायला पाहिजे. म्हणजे काय तर रीच. तर त्याच्यामुळे हाऊ डू यू इन्क्रीज युअर रीच इज प्रॉबब्ली द फर्स्ट प्रायोरिटी एव्हरीबडी शुड लुक इन टू. जर रीच कसं करायचं हे कळायला लागलं तर रीचचे वेगवेगळे चॅनल्स उपलब्ध होतात आणि तुम्हाला पहिला कुठला तरी क्रॅक झाला तर दुसरे चॅनल्स आपापच डिमांड द्यायला लागतात. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा रीच पहिला वाढवा. रीच जर का वाढला तर तुम्हाला कुठेतरी एक रिपीट डिमांड द्यायला लागते, कारण की पहिल्यांदा जर की तुम्ही रीच झालात तरी जसं आता ई कॉमर्समध्ये आपण पाहतो की 100 लोकांना ॲड गेली तर त्याच्यातली 4च लोक बाय करतात कधी कधी. तर त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही रीच केलं आहेत 1 लाख लोकांना तर याचा अर्थ तुमच्याकडे 1 लाख लोक रिपीट सेलला येतील याची गॅरंटी काही नाही. तर ते करण्याकरता एक इज मेरिट ऑफ युअर प्रोडक्ट, पण सेकंडली यू हॅव टू ॲक्सेप्ट की तुमचा सक्सेस रेशो हा पहिल्यांदा कमीच असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही किती वाईड स्प्रेड होऊ शकता इन टर्म्स ऑफ रीच हे पहिलं बघा. आणि रीच जर का तुमचं नीट व्हायला लागला आणि रिपीट डिमांड यायला लागली तर तेव्हा तुम्ही रेंज वाढवायला पाहिजे. जर रेंज आधी वाढवून ठेवली आणि रीच केला नाही नीट तर प्रॉब्लेम असा होतो की नक्की कशावरती पैसे लावायचे हा वर्किंग कॅपिटलचा एक प्रश्न पडतो. आणि कॅपिटल अलोकेशन नीट झालं नाही तर कायम तुम्ही कन्स्टंट असता आणि कायम तुम्ही स्टॉकआउट असता. आणि स्टॉकआउटची जी काही गोष्ट होती ती 70 साली चालत होती की बाकरवडी संपली, पण आत्ता जर का ती म्हटलं तर तो लॉस ऑफ सेल आहे, कारण की दुसरा कुठला तरी ब्रँड माझा सेल पळवून देतोय. तर त्याच्यामुळे पहिला फोकस ऑन रीच, रिपीट सेल्स आणि देन ऑन रेंज असा केला तर बरेचदा हा फॉर्म्युला इझियर सेट देन डन आहे, पण डेफिनेटली वर्क्स असा आहे. तर त्याच्यामुळे तो रीच कसा करायचा आहे, किती करायचा आहे आणि तुमची कपॅसिटीशी लिंक कसा करायचा आहे ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे बनवायला 100 किलोच माल आहे आणि मी विचार करतो की मला 1000 किलोचं मार्केट पाहिजे, तर ते पण बरोबर नाही. तर त्यामुळे तुम्ही क्लस्टर्स बनवा, क्लस्टर्समधनं वाढवत जा आणि एक पेरिफेरल ग्रोथ करत राहिला तर हळूहळू तुमचा सर्कल मोठा होत जातो आणि तुम्ही इव्हेंच्युअली एक रिझनेबली रिस्पेक्टेबल साईजला येता. आणि हे करायला जसं तो इलॉन मस्क म्हणतो तसं की 10 years ऑफ हार्डवर्क इज अँड मेक्स यू ओव्हरनाईट सक्सेस, तसं एक काही दिवसांनंतर हे सगळं कंपाऊंडिंगचा इफेक्ट दिसायला लागतो. तर ते 10 वर्ष झालं तर कधीतरी दिसतंय असं मला तरी वाटतं. त्याच्या आधी काय ते होईल असं मला वाटत नाही. तुमचे आज चितळे बंधूला बिगेस्ट कॉम्पिटिटर तुम्ही कोणाकडे बघता? म्हणजे व्हॉट मेंटॅलिटी यू थिंक इज कॉम्पिटिंग अगेन्स्ट चितळे? सो काय आहे की आम्ही आता चितळे बंधूला आता एका कॅटेगरीमध्ये डिफाईन करायचा प्रयत्न करतोय. कारण काय होतं की चितळे बंधू पण खूप गोष्टी करत होत्या आणि नक्की आम्ही काय करतोय हा प्रश्न आम्हाला विचारला आणि आम्हाला असं लक्षात आलं की सॉल्टी स्नॅक्स कॅटेगरीमध्ये आम्हाला राहण्यात इंटरेस्ट आहे आणि ते भारतातलं सर्वात मोठं मार्केट आहे. आणि ते मार्केट आत्ता बघायला गेलं तर साधारण 45,000 कोटीचं डिस्ट्रीब्युशनचं मार्केट आहे आणि ते पुढच्या 10 वर्षात 1,30,000 कोटीला जाणार आहे. तर या 1,30,000 कोटीमध्ये मला माझा 10% मार्केट शेअर पाहिजे, याच्या दृष्टीने मी आत्ता काम करतोय. तर ते करायचं असेल तर त्याच्याकरता आमचे कॉम्पिटिटर्स हे नॉट नेसेसरीली फक्त लार्जर प्लेयर्स आहेत, कारण काही जे आमच्या इंडस्ट्री डिफायनिंग लार्जर प्लेयर्स आहेत त्या तर सेलआउटच्या पण मागे आहेत, कारण की त्यांना या न्यू एज कॉम्पिटिशनबरोबर कसं रेलेवंट राहायचं याच्यावरती चॅलेंज आहेत. काही आमच्यासारखेच रिजनल प्लेयर्स आहेत की जे एकेका रिजनमध्ये खूप स्ट्रॉंग काम करत आहेत आणि प्रत्येक जणालाच ते 10,000 कोटीला कसं पोचायचं याच्यावरती विचार करायचा आहे. आणि त्याचबरोबरनी आमच्याकरता मेजर थ्रेट ही आहे की सॉल्टी स्नॅकमध्येच चॅलेंज हा आहे की हेल्दी आणि बेक स्नॅक्सचं डिसरप्शन कसं होणार आहे हे आम्हाला कळत नाही. आणि ते आत्ता जरी हायली अर्बन, हायली अपवर्डली मोबाईल जरी असेल तरी कुठेतरी जसं जसं भारताचं पर कॅपिटा इन्कम वाढेल आणि त्याचबरोबरीने ओव्हरऑल ॲस्पिरेशनल मिडल क्लास वाढेल, की जे इव्हन आपल्या बजेटमध्ये आत्ता यावर्षी दिसतंय की जी अपेक्षा आहे, या लोकांचं स्पेंडिंग टुवर्ड्स न्यूट्रिशन विल इम्प्रूव्ह. तर त्याच्यामुळे ती कॅटेगरी कशी वाढेल ह्याच्यात आम्ही काय डेंट करू शकतो आणि मार्केट शेअर काढू शकतो हा दुसरा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे या ह्याच्यात स्टार्टअप्स जास्त आहेत रादर देन लार्ज कॉम्पिटिटर्स. आणि म्हणून कुठेतरी आम्हाला आमचं फोकस हा फक्त लार्ज कॉम्पिटिटर्स आणि लार्ज नंबर्सवरती नाही तर D2C ब्रँड्सवरती पण ठेवायला लागतो. कारण की कधीकधी D2C ब्रँड्स हे व्हॅल्युएशन वाईज $1 बिलियन युनिकॉर्न्स पण बनलेले आहेत, पण अजून त्यांना B2B क्रॅक करता आलेलं नाही. तर त्याच्यामुळे कुठे हे दोघं क्रॅक करतील आणि काय करतील याच्यावरती लक्ष ठेवून कसं पुढे वाढायचं हा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि तिथे ॲट अ विजन ब्रँड लेवल
आम्ही हेच बघतोय की चितळे बंधूंचा प्रोडक्ट हा कन्झ्युमर क्वालिटी करता घेतो, ना की आम्ही सर्वात स्वस्त आहोत किंवा ना की आम्ही सर्वात महाग आहोत. तर त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये न्यूट्रिशन पर ग्रॅम कसं आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो ह्याच्यावरती आमचा फोकस आहे, की ज्याच्यातनं ॲज अ फूड कंपनी आवर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स नेशन बिल्डिंग विल नॉट सिम्पली बी अबाउट टॅक्सेस अँड एम्प्लॉयमेंट बट अबाउट इम्प्रूव्हिंग द न्यूट्रिशन प्रोफाईल ऑफ दिस कंट्री. त्याच्यामुळे हाऊ डू वी डू दॅट इज वेअर वी आर फोकस्ड. ग्रेट ग्रेट. आता एक अजून एक क्विक क्वेश्चन अबाउट पर्सनल क्वेश्चन आहे. असं म्हटलं जातं की हॅबिट्स मेक एट अ मॅन, म्हणजे माणूस हा सवयीमुळे घडतो. तर आजच्या तुमच्या यशामध्ये कुठल्या सवयी तुमच्या असं तुम्हाला वाटतं की सर्वाधिक योगदान तुमच्या यशामध्ये तुमच्या कुठल्या सवयीचं आहे? म्हणजे माझ्या पर्सनली विचारताय? पर्सनल या. पर्सनली मी असं म्हणेन की आय थिंक एक डिसिप्लिन प्रॉबब्ली द बिगेस्ट बेनिफिशरी की ज्याचा मला फायदा झाला आहे. कारण की त्या पद्धतीने एक काम करायचं जर का तुम्ही तुमचं मेंटल मॅप बनवलेला असेल तर मग तुम्हाला का करायचं आहे, कसं करायचं आहे ह्याच्यावरती एवढे प्रश्न नसतात. हे काय अचीव करायचं ह्याच्यावरती तुम्हाला फोकस राहतो. जर तुम्ही डिसिप्लिन्डच नसाल तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्याबद्दल काय एक्सपेक्टेशन ठेवायचं याच्यावरती खूप प्रश्न पडतो. आणि त्यामुळे सेटिंग एक्सपेक्टेशन्स फॉर एव्हरीबडी इन युअर रूम इज व्हेरी क्रुशल. वन्स यू डू दॅट यू हॅव टू लिव्ह दॅट बाय बिईंग डिसिप्लिन्ड अबाउट इट. त्याच्यामुळे वन्स यू आर डिसिप्लिन्ड आय थिंक मेनी थिंग स्टार्ट फॉलिंग इन टू प्लेस. तर त्याच्यामुळे दॅट इज समथिंग दॅट आय रिलाय फर्मली अपॉन. दॅट्स ग्रेट. आणि आता तो ते टायमर चालू झाला तिकडे म्हणून मला संपायला लागेल, पण एक शेवटचा क्विक क्वेश्चन मला राहत नाही, अगदी ऑब्वियस प्रश्न आहे. इंद्रनील चितळे यांचं मोस्ट फेवरेट गो टू स्नॅक कुठलं आहे? गो टू स्नॅक माझं बाकरवडीचं आहे. थँक्यू सो मच. एनी अदर? या, थँक्यू सर, थँक्यू.